नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याने नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये राजमा पिकाची पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांसमोर आत्ता खूप मोठं नुकसान हे राजमा पिकामध्ये दिसतंय. आपण बघू शकता, हा प्लॉट साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये याची पेरणी केली होती आणि कशा पद्धतीने हा प्लॉट आहे ती साधारणपणे आत्ता चांगल्या पद्धतीने शेंगा आत्ता पकायला सुरुवात झाली असती. जर चांगल्या पद्धतीने असता तर काही जागेवरती आहे देखील तशा पद्धतीने आपण बघू शकता लागल्यात, परंतु पूर्ण प्लॉट हा तशा पद्धतीने नाही. साधारण विचार जर केला आपण तर 10% प्लॉट हा चांगल्या पद्धतीचा आहे, नाहीतर पूर्ण प्लॉट हा गेलेला आहे. आपण बघू शकता पूर्ण पानं आकारलेले, पानावरती येलो मोजेक हा विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साधारणपणे 1 एकर क्षेत्र आहे आणि 1 एकर क्षेत्रामध्ये जर अशा पद्धतीने नुकसान व्हायचं असेल तर हे खूप मोठी अशी समस्या शेतकऱ्यांसमोर आहे. मी मागील व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये राजमा पिकाची पेरणी करू नका, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी राजमा पिकाची पेरणी केली आणि त्याचं नुकसान हे दिसायला लागलं. याच्या मागचं कारण जर विचार केला आहे कशामुळे अशा पद्धतीने प्लॉट होतोय, तर अशा पद्धतीने प्लॉट होण्याचं कारण म्हटलं तर वातावरणामध्ये जर जास्त प्रमाणामध्ये बदल झाला तर अशा पद्धतीने आपल्याला रोगाचा आणि किडींचा प्रादुर्भाव होतोय. जास्त थंडी, जास्त उष्णता, दिवसभर गरमी जास्त राहते आणि संध्याकाळी थंडी ही जास्त प्रमाणात राहते, त्यामुळे अशा पद्धतीचं नुकसान हे पिकावरती दिसतंय. आणखी मावा देखील भरपूर प्रमाणामध्ये याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघू शकता कशा पद्धतीने ती पानाच्या खालच्या साईडला देखील भरपूर प्रमाणामध्ये बारके उडणारे किडे देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे मावाचे परिणाम आहेत. येलो मोजॅक या रोगाला म्हणतात. राजम्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि राजमा पिकामध्ये हा रोग पडला जातो. सोयाबीनमध्ये पावसामुळे जास्त प्रमाणामध्ये याच्यावरती लक्षणं दिसत नाहीत, परंतु राजमा पिकावरती भरपूर प्रमाणामध्ये याच्यावरती लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. मग आता बरेच शेतकरी म्हणतील की याच्यावरती नियंत्रण कशा पद्धतीने करायचं, तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी एकमेव पर्याय असतो. सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्या प्लॉटवरती 1-2 जर अशा पद्धतीची झाडं आपल्याला दिसली तर आपण ती उपटून बाजूला काढणं हा एकमेव पर्याय. कारण की तुम्ही कोणची देखील याच्यावरती फवारणी केली आणि कसल्याही देखील फवारणीचा स्प्रे म्हणजे फवारणी केल्या तुम्ही तरी पण याच्यावरती कसल्याही प्रकारचा आपल्याला त्याचा फरक हा दिसून येत नाही. एक उपाययोजना आणखी आपण करू शकतो याच्यावरती. स्प्रिंकलरच्या सहाय्याने आपण पाणी दिलं तर थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये लक्षणं दिसायला लागली तर त्यावेळेस आपण स्प्रिंकलरने पाणी दिलं तर थोड्या प्रमाणामध्ये रोग जाण्याची शक्यता आपल्याला असते, परंतु शेतकरी प्लॉटकडे लक्ष देत नाही. आता हा प्लॉट आहे, हा पूर्ण गेल्या म्हणून प्लॉट आहे. साधारणपणे किती निघेल माल, तर 2 क्विंटल लय झालं 1 एकरमध्ये. अशा पद्धतीने आता माल लागलेला आहे. थोड्या प्रमाणामध्ये शेंगा दिसतात, आपण बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा चुका करू नका. आपल्या भागामध्ये पूर्वीचे प्लॉट कसे त्याच्यावरती अवलंबून आपण पीक हे पेरणी केलं पाहिजे. गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीने उन्हाळी हंगामामध्ये देखील राजमा पीक आलं होतं, परंतु ह्या वर्षी रब्बी हंगामामध्ये देखील चांगल्या पद्धतीने म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर देखील चांगल्या पद्धतीने प्लॉट आलेले नव्हते आणि आता देखील तशाच पद्धतीने आपल्याला प्लॉट दिसत आहेत. तर आपल्या भागामध्ये अशा पद्धतीने राजमा आलाय का, आपण देखील राजमा पिकाची पेरणी केली आहे का, केली असेल तर कशा पद्धतीने प्लॉट आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक आणि यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.